बाबा हां येते मी. अगं कुठे चाललीस तू? हो कुठे काय ड्युटीला. अरे तुला सांगितलं तर ना आज सुट्टी घे ग. आज तुला बघायला पाहुणे येणार आहेत घरी. बाबा होतं माझ्या लक्षात आणि मी सुट्टीसाठी अर्ज पण केला होता. वेळेवर बंदोबस्त आला आणि सुट्टी नाही मिळाली. काय करणार? मी समजू शकतो पण तू गेली आणि पाहुणे आले तर काय मी सांगू. छे मला ना खरं जाम टेन्शन आलंय बघ. बाबा ह्यात टेन्शन घ्यायचं काय कारण? त्यांना लगेच फोन करून कळवा ना. तेच असतील. तू एक काम कर, थोडा वेळ त्यांना दे म्हणजे तेही नाराज होणार नाही आणि तुझी ड्युटी पण होईल. बाबा असं नाही करतायत. सगळं चालतंय. तू एक काम कर, तुझ्या साहेबांना फोन कर, काहीतरी कारण सांग, थोडा उशिरा जा. ठीक आहे? म्हणजे आज मी ओरडा खाणारच. आणि हां, तुम्ही मागच्या वेळेस मला माझी मतं मांडू दिली नव्हती. यावेळेस मी तुमचं ऐकणार नाही. मला जे काही बोलायचं आहे ना ते मी बोलणारच. हां ठीक आहे. अरे अगं पण तू काय बोल ना. या नमस्कार, या या बसा. अडचण वगैरे नाही ना? काही अडचण नाही आली पण तुमचं पुण्याचं ट्रॅफिक भयंकर सगळं. हो काय विचारू नका. जिथं जायला 15 मिनिट लागायचे आता तिथे 1-1 तास लागतो. बरोबर. बाकी घर छान आहे हो तुमचं. म्हणजे भाड्याचं आहे की स्वतःच आहे? नाही विकतच घेतलं. रिटायरमेंट नंतर PFचे जे पैसे आले ना त्याच्यातच घेतलं आणि बाकीचे पैसे मुलीच्या लग्नासाठी ठेवले. अच्छा. तीच एक मोठी जबाबदारी. एकदा त्यातून मोकळं झालं ना बस. हां बरोबर. बाय द वे मी सॉरी विसरलो, तुम्ही करता काय? माझा टूर अँड ट्रॅव्हलचा बिझनेस आहे. आणि ह्यांची काय ओळख? हे आमचं शेंडेफळ निखिल. त्या दिवशी नव्हते वाटतं. हा लोहाच्या शेवटच्या वर्षाला आहे. तासाला गेलता. हा. म्हणजे पुढचे मेंबर आहेत यांच्यानंतर. पहिलं श्रीचं तर उरकू द्या ना. बाकी घरात तुम्ही कोण कोण राहता? मी आणि मुलगीच. 2 वर्षापूर्वी तिची आई वारली. तसं आम्ही दोघंच राहतो इथं. एकुलती एकच आहे. मुलगी कुठे दिसत नाही? आहे ना आहे ते. अरे स्नेहा हे बाळा ओ बाबा ये लवकर. आलेच. बस. माफ करा. अचानक तिची सुट्टी कॅन्सल झाली ना त्यामुळे नाश्त्याचं नाही करू शकले. अंगावरची वर्दी पाहूनच आमच्या लक्षात आलंय सगळं. आणि खाण्यापिण्याचं काय हो एवढं. आम्ही फक्त मुलीला बघायला आलोय. बापरे, म्हणजे पोलिसांना सुट्ट्या मिळत नाही का? नाही तसं नाही. अचानक एखादी घटना घडली किंवा सण उत्सव आलं की मग सुट्ट्या बंद होतात. नाहीतर सुट्ट्या मिळतात आम्हाला. तुम्हाला काही विचारायचं असेल मुलीला तर विचारा. काय ग, घरच्या कामांची आवड आहे का तुला? हो घरकाम करायला आवडतं मला. अहो ती लहान होती ना त्यावेळेसपासून तिच्या आईने कामाची खूप सवय तिला लावली. आणि स्वयंपाकाचं जर म्हटलं ना तर साक्षात अन्नपूर्णा आहे माझी पोरगी. अरे वा, मग यापेक्षा वेगळं काय पाहिजे आम्हाला. होणारे श्री. बरं, तुझं शिक्षण किती झालंय? BCom केलंय मी. भरपूर शिक्षण झाले. मला तर मुलगी पसंत आहे. आपण डायरेक्ट लग्नाचंच बोलूया का मग? चालेल. अहो असं काय करताय? श्रीला तर विचारा. शेवटी लग्न तर त्याला करायचंय. श्री तुला काही विचारायचंय का बाबा? नाहीतर परत म्हणशील मला काहीच विचारलं नाही म्हणून. नाही बाबा, मला काही विचारायचं नाही. मग मुलगी पसंत आहे का तुला? लाजते बघा कसा. तुम्हाला काही विचारायचं असेल तर मुलाला विचारा. अहो आम्हाला काय विचारायचं. सगळी माहिती तर आम्ही काढलीच आहे. मुलगा काम काय करतो, त्याचा स्वभाव कसा आहे. बाकी हे विचारायचं वगैरे फॉर्मॅलिटी करण्यापेक्षा मला काय वाटतं की आपण सरळ लग्नाचाच विचार करू. मला जशी मुलगी हवी होती ही अगदी तशीच आहे. मला तर खूप आवडली ही मुलगी.
मला थोडं बोलायचं आहे. बोल ना बाळा, तुला जे काही बोलायचे ते स्पष्टपणे बोल. आता आपण लग्नाचं बोलतोच आहे, तर काही गोष्टी मला स्पष्ट करायच्या होत्या. काय बोलायचंय तुला? अगदी मनमोकळेपणाने बोल. माझी ड्युटी 12 तासांची असते. अधूनमधून वेळ कमी जास्त होऊ शकतो आणि डे नाईट सुरू असताना पाहिजे तेवढा लक्ष मी घराकडे देऊ शकणार नाही. तेव्हा मला समजून घ्यावं एवढीच माझी अपेक्षा आहे. अगं बाळा, तू पोलीस आहे हे माहिती असताना देखील आम्ही तुला बघायला आलो, म्हणजे आम्हाला त्या गोष्टीचा अंदाज होताच. हे बघ, काही काळजी करू नकोस, तुला कुठलाही त्रास होणार नाही. अजून तुला काही बोलायचं आहे का? आणि मला मिळणाऱ्या पगारातून मी बाबांना पण सांभाळणार आहे. म्हणजे त्यांना गरज पडल्यास मी त्यांना मदतसुद्धा करेन आणि त्यात मला कोणी अडवू नये एवढंच मला वाटतं. नाही नाही नाही, ती एडी काही बोलते, प्रेम करते खूप माझ्यावरती. तसं काय नाही, काय नाही. तू बाबा, मला बोलू द्या. मला जर एखादा भाऊ असता तर मी ह्या गोष्टी बोललेच नसते, पण मी ह्यांना एकुलते एक, आणि मी इथनं गेल्यानंतर बाबांना सांभाळायला इथे कोणीच नसणार. अरे बाळा, बाबा, लहानपणापासून सगळे हट्ट पुरवलेत तुम्ही माझे. स्वतःसाठी कधीच काही घेतलं नाही, पण मी मागितलेली प्रत्येक गोष्ट यांनी मला घेऊन दिली. आणि मी मुलगी आहे म्हणून काय झालं, तुम्हाला सांभाळणं माझं कर्तव्य आहे. एवढी छोटी अपेक्षा आहे. अरे बाळा, तू माझी काळजी करू नको गं. अगं, प्रत्येक बापाची इच्छा असते की आपल्या मुलीचं लग्न व्हावं, तिचा सुखी संसार हो, ती आनंदात राहावं. दुसरी काही अपेक्षा नसते बाळा. श्री, स्नेहा काय बोलतेय ते ऐकतोयस ना? तुला हे सगळं मान्य आहे का? नाही म्हणजे लग्न तर तुला करायचं आहे, त्यामुळे तुला या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. काय तुमच्या सगळ्यांची परवानगी असेल तर मला स्नेहासोबत एकट्यापणी बोलायचं होतं. हां, हो, काही हरकत नाही, बोला तुम्ही. एक काम करू, तोपर्यंत तुम्हाला मी घर दाखवतो. हां, चला या. वर्दीमध्ये खूप छान दिसतात तुम्ही. थँक्यू. मी आजपर्यंत खूप मुली पाहिल्या, पण इतक्या मनमोकळेपणाने बोलणारी पहिल्यांदाच पाहिली. बहुतेक पोलीस असल्यामुळं इतक्या बिंदास असताल तुम्ही. तसं काही नाही, पण जे मनात असेल ते बोललं पाहिजे. आणि लग्नासारख्या पवित्र नात्याला सुरुवात करताना खोटं कशाला बोलायचं. स्पष्ट बोललं ना की मग नात्यात गैरसमज होत नाही. मगाशी ज्या पद्धतीने तुम्ही तुमची मतं मांडली ना, तशीच माझी पण काही मतं आहेत. म्हणजे मतं म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल की माझी अटच आहे ती, नक्कीच. की लग्नानंतर मी माझ्या आईवडिलांना सोडून नाही राहणार कधी. ह्याच्या अगोदर जेवढ्या मुली पाहिल्या त्यापैकी भरपूर मुलींच्या ह्याच अपेक्षा होत्या की मी सासू सासऱ्यांसोबत राहणार नाही. मलाही काही पटत नाही, पण तुम्ही इतक्या स्पष्टपणे बोलताय तर मला पण वाटलं की आत्ताच बोलून घ्यावं, नंतर उगाच प्रॉब्लेम नको. खरं सांगू, तुमच्या आधी मलाही बरीच मुलं बघायला आली होती, पण जेव्हा मी त्यांना बोलले की मी माझ्या पगारातून माझ्या वडिलांना पण सांभाळणार, तेव्हा त्या प्रत्येकानेच नकार दिला. तुम्ही पहिलेच व्यक्ती ज्यांनी माझ्या वडिलांना सुद्धा स्वतःच्या वडिलांसारखं समजलं. तुमच्या आई वडिलांनी कसलाही विचार न करता माझ्या सगळ्यासाठी मान्य केलं. आय प्रॉमिस यू.
तुमचे आईवडील नेहमीच मला माझ्या आईवडिलांसारखे असते आणि एवढ्या चांगल्या लोकांना मी कशी काय गमावू शकते. अजून काही अजून काही नाही आता. जसा मला पार्टनर हवा होता ना, तुम्ही अगदी तशाच आहात. मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. घर बाकी छान बांधलंय हा. हो ना. हो. झालं का बोलून तुमचं? लग्नानंतर पण काही बोलायला ठेवा. आता मुलाला मुलगी पसंत आहे, मुलीला मुलगा पसंत आहे. चांगला मुहूर्त शोधून देऊ लग्नाचा वार उडवून.